काय मागणं होतं आणि काय आश्वासन? असं आहे की आज माननीय महापौरांनी बेस्ट वर्कर्स युनियनच्या प्रतिनिधींना बोलवलं होतं. आम्ही निवेदन दिलेलं होतं. BST कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज दीर्घकाळ चर्चा झाली आणि चांगली चर्चा झाली. आम्ही जे विषय आहेत, ज्या मागण्या आहेत, त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांची ग्रॅज्युटी दिली गेलेली नाही. जवळपास 1400 कोटींची ग्रॅज्युटी आणि अंतिम द्यायची रक्कम थकीत आहे, ती त्यांना तातडीने देण्यात यावी ही आमची मागणी आहे. कारण निवृत्तीनंतर जर 3-3, 4-4 वर्ष त्यांची ग्रॅज्युटी मिळणार असेल तर त्यांनी पुढे जीवन जगायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तो प्रश्न मांडला गेला. 7वा वेतन मुंबई महापालिका समकक्ष 7वा वेतन आयोग आम्हाला लागू करून वेतन करार करावा ही मागणी आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा निवेदन देऊन व्यवस्थित चर्चा करण्यात आज तो मुद्दा समोर मांडला गेला. त्याचबरोबर जे कॉन्ट्रॅक्टचे कर्मचारी वेटलिस्टवर जे काम करतात त्यांना त्यांचे कॉन्ट्रॅक्टर सर्व नियम धाब्यावर ठेवून त्यांना व्यवस्थित पगार देत नाही. तिथे सरळ नियम आहे की समान कामाला समान दाब, म्हणजे त्यांच्या समकक्ष जो कर्मचारी BSTत असेल कायम त्याच्याच अनुषंगाने त्याला पगार आणि बाकीच्या सेवा शर्ती दिल्या गेल्या पाहिजेत. हे त्याला दिलं जात नाही. त्यांच्या मागण्या समोर ठेवण्यात आल्या. तसंच जे विद्युत पुरवठा आहे त्या विद्युत पुरवठ्यामध्ये 2010 सालामध्ये 1600 कर्मचाऱ्यांना परमनंट करण्यात आलं कॅज्युअल लेबर आणि आत्तासुद्धा 24मध्ये आणि आत्तासुद्धा ते परमनंट करत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना जेव्हापासून ते कॅज्युअल लेबर म्हणून BSTत रुजू झाले काम करत आहेत तेव्हापासून त्यांना त्यांचं फिक्सेशन नोशनल फिक्सेशन देण्यात यावं त्या आणि त्या पद्धतीने त्यांचा पगार वाढवला गेला पाहिजे ही मागणी. आणि त्याचबरोबर अर्थसंकल्प BSTचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन होणं, तसंच स्वमालकीच्या 3337 बसगाड्या. कारण की बेस्ट वर्कर्स युनियनचा 11 जून 2019चा MOU आहे. त्यामध्ये हे कबूल केलं गेलेलं आहे की BST स्वमालकीच्या 3337 बसगाड्या राखेल. कारण 2018मध्ये म्हणजे 12 फेब्रुवारी 2018 पासून BST कमिटीने जी शिवसेनेची BST कमिटी होती त्यांनी पूर्ण खाजगीकरणाचं धोरण अवलंबलं होतं आणि त्या अनुषंगाने कॉन्ट्रॅक्ट दिले गेलेले होते. पण स्वमालकीच्या गाड्या किती असतील हे कुठेही सांगितलं गेलं नव्हतं. तर स्वमालकी आपण तो MOUमध्ये लिहून घेतलं की स्वमालकीच्या 3337 बस गाड्या राहतील. तर या सर्व अनुषंगाने आज चर्चा झाली आणि पहिली बैठक झाली. महापौरांनी सांगितलेलं आहे की हे सर्व विषयावर ते सकारात्मकरित्या बघतील आणि यापुढे सुद्धा त्या अनुषंगाने ते सर्व अधिकारी आणि सहकाऱ्यांशी बोलून यानंतर सुद्धा अजून एक याच विषयांना घेऊन एक बैठक लागेल असं त्यांनी आश्वासित केलं. BST डबघाईला आल्याची वारंवार टीका केली जाते. त्यासोबतच अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये जवळपास 1000 कोटी फक्त BSTला देण्यात आले होते. त्यामुळे ही रक्कम वाढवावी आणि अधिकचं अनुदान द्यावं अशी देखील वारंवार मागणी होती. त्यासोबतच कोविड भत्ता अर्धा दिला आहे, अर्धा अजूनपर्यंत देण्यात आलेला नाही. या संदर्भात काही चर्चा झाली. असं आहे की 11 जून 2019चा आमचा जो बेस्ट वर्कर्स युनियनचा MOU आहे त्या MOUमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की BSTला जी दैनंदिन तूट होईल आणि 1888चा जो महानगरपालिकेचा कायदा आहे त्याच्यात सुद्धा म्हटलेलं आहे की BSTला जी दैनंदिन जी काही तूट येईल ती तूट मुंबई महानगरपालिकेने भरून द्यायची आहे. कारण BST काही ही प्रायव्हेट कंपनी नाही, मुंबईकर जनतेला अत्यावश्यक पुरवणारी संस्था आहे आणि महापालिकेच्या कायद्यामध्येच लिहिलं आहे की जी काही तूट येईल ती मुंबई महानगरपालिकेने BSTला द्यायची आहे एक. आणि त्या पद्धतीनेच आम्ही ही मागणी केली. कारण की जर ही प्रॉफिट अँड लॉसचा प्रश्नच नाही आहे आणि हे जे कोण आधीची लोक जी आधी शिवसेनेकडनं मी स्पष्ट सांगतो की त्यांच्याकडनं जे काही गणित केलं गेलं प्रॉफिट आणि लॉसचं ते फक्त आणि फक्त BSTच्या जागा विकण्याकरिता त्यांचं राजकारण होतं. पण कायदा म्हणतो की एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत आणि त्या पद्धतीने आज तुम्ही विचार करा जर कोविडमध्ये BST चालली नसती, BSTच्या कर्मचाऱ्यांनी काम केलं नसतं तर ही मुंबई जगणं शक्य नव्हतं. त्यावेळेला 200पेक्षा जास्त BSTच्या कर्मचारी मृत्यू पावले आणि हे सर्व असताना BSTला हे पैसे दिले गेले पाहिजेत. ते आम्ही आज माननीय महापौरांसमोर ते मांडलं आणि त्यांनीसुद्धा कबूल केलं की BST जगणं हे मुंबईकरांसाठी गरजेचं आहे. कारण की ही सेवा मुंबईकरांसाठी दिली जाते आणि त्या पद्धतीने पावलं उचलली जातात. त्यासोबत वेस्ट कॅन्टीनचं देखील आता प्रश्न उद्भवतो आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे अनेक वेस्ट कॅन्टीन बनले तर
त्यावरती काही मी आपल्याला सांगतो, माझंच पत्र आहे पहिलं, मी पत्र दिलेलं आहे की BSTच्या कारण की अत्यावश्यक सेवा आहे त्या पद्धतीने त्याला प्रायोरिटी देऊन त्यांना ते LPG मिळायला पाहिजे. पण त्यातून निम्म्याहून जास्त कॅन्टीन्स आधीच शिवसेनेच्या आधीच्या धोरणामुळे बंद पडलेली आहेत, ती सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. कारण की कायद्याने BSTच्या कर्मचाऱ्यांना ती कॅन्टीन्स लागतात, कारण की रात्रंदिवस काम चालतं आणि त्याच्यामध्ये कॅन्टीन बंद राहणं हे आमच्या सेवा शर्तीचाच भंग आहे.